जय भीम. नमस्कार सर्वांना. आज दिवाळीचा शेवटचा भाऊबीजेचा दिवस. गेले 4-5 दिवस आपण दिवाळी साजरी करतोय. आनंदाचा, उत्सवाचा हा दिवाळी सण आहे. आणि ह्या दिवाळी सण निमित्त दिवाळी चालू झालेल्या पहिल्या दिवसापासून विविध ठिकाणी संगीताचे प्रोग्राम, दिवाळी पहाट असेल किंवा दिवाळी संध्या असेल. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मागच्या रविवारी, आत्ताचा गेलेला रविवारी 19 तारखेला महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक, असंघटित कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य ST महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी अधिकारी युनियन वतीने 19 तारखेला दिवाळी संध्या ठेवली. या दिवाळी संध्याचे इन्व्हिटेशन्स कार्ड विविध महानगरपालिका अधिकारी असतील, विविध राजकीय पुढारी असतील, ठाणे पोलीस कमिशनर डुमरे साहेब, सुभाष डुमरे माझ्यासाठी खास थांबले. जेव्हा मी उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावरती कार्ड द्यायला गेलो, इन्व्हिटेशन कार्ड, त्या बंगल्यावरचे जे उपमुख्यमंत्र्याचे सचिव होते नितीन पवारजी आणि आमचे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त होते आतमध्ये, आणि उपमुख्यमंत्र्याचे PA प्रभाकरजी यांना मी फोन लावला. प्रभाकरजी यांनी फोन उचलला. साहेब, मी रजेवरती आहे, आतमध्ये नितीन पवार साहेब आहेत आणि सोनवणे साहेब आहेत, तर त्यांना फोन करा. आता सोनवणे साहेब हे सहाय्यक आयुक्त महानगरपालिका आहेत. कोण आहेत? सहाय्यक आयुक्त महानगरपालिकामध्ये आहेत. सोनवणे आमच्या समाजाचे आहेत. तर स्थावर मालमत्ता विभागात काम करतात आणि यापूर्व मुख्यमंत्री असताना ते त्यांचे PA होते, सचिव होते. खाजगी होते की सरकारी होते ते मला माहीत नाही, पण सचिव होते. परंतु वर्षभरापूर्वी त्यांची महानगरपालिकेमध्ये बदलीने आले. प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त म्हणून स्थावर मालमत्ता विभाग काम करतात. परंतु मी जेव्हा जेव्हा गेलो सहाय्यक आयुक्तांच्या कॅबिनमध्ये, दालनामध्ये, मला असे निदर्शनास आले की महानगरपालिकेमध्ये राहून महानगरपालिका सेवा शर्ती नियमावलीचे प्रोटोकॉल न समजता मी एकनाथ शिंदेचा PA बोलतोय, असं बोलून ते महानगरपालिकेमध्ये कामकाज करत आहेत. आणि विविध स्थावर मालमत्ता शिवसेनेचे कार्यकारी मंडळांची कामं बिनधोडपणे करत आहेत. परंतु दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांच्या क्रिक रोडला रस्त्याचं नामकरणाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि त्याचा ठराव 10 एप्रिलला महानगरपालिका आयुक्त सौरव राव जेव्हा आमचं मंडळ भेटलं आयुक्ताला, त्यांनी द्यायचं कबूल केलं. आणि हा प्रस्तावासाठी मी त्यांच्यावर बसलो असता, विविध बोलणं झालं असता की लोकल बॉडीशिवाय हा ठराव देता येत नाही असं सांगितलं गेलं. परंतु ठाणे महानगरपालिकेच्या चौकाचं आलमेडा चौक आहे, तिथे ठाणे वैभव चौक हे नामकरण केलं गेलं आणि जाहीर पेपरमध्ये बातम्या आल्या. परंतु असंच समजतं की त्या आलमेडा चौक, जे चौक म्हणून नामनिर्देशित तो रस्ता आहे आलमेडा वकिलांचा, त्याला नगरसेवकाचं नाव दिलेलं आहे. जे आधी नगरसेवक होते ते वारले, त्यांचं नाव दिलेलं आहे रस्त्याला. आणि तिथे अचानक ठाणे वैभव चौक, जेव्हा ठाणे वैभव 50वा वर्धापन दिन झाला, मिलिंद बल्लाळांनी साजरा, विविध राजकीय नेते, विविध अधिकारी आणि आयुक्त यांच्याबरोबर कार्यक्रम केला आणि आयुक्तांकडून त्यांनी ठाणे वैभव चौक प्रस्ताव मंजूर केला. आता लोकल बॉडी नाही आहे तर ठाणे वैभव चौक कसा होईल? तर आलमेडा मालकाने याचं ऑब्जेक्शन घेतलं. मला वाटतं ते बोर्ड काढून टाकलेला आहे असं मला निदर्शनास आलं. परंतु ठाणे वैभव चौक हे महानगरपालिकेने लोकल बॉडी नसताना नियमबाह्य कशा प्रकारे मंजुरी केलं
याची चौकशी सहाय्यक आयुक्त सोनवणे यांची करावी आणि उपायुक्त असतील कोण मनीष जोशी असतील आणि आयुक्त यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. ठाणे वैभव नरेंद्र बळाल ठाणे वैभवचे नरेंद्र बळाल संस्थापक यांचं ठाणे महानगरपालिकेतील सभागृहाला नावही दिलेलं आहे, त्याचा ठरावही नाही आहे. तसंच स्थायी समितीला पेंडसे हे नाव दिलेलं, त्याचाही हे नाही आहे, असंच दिलेलं आहे. मग हे जेवढी अनियमित नावे दिलेली आहेत ते तात्काळ खारिज करा, नाहीतर दिवाळीनंतर रवींद्र शिंदे पुन्हा चड्डीवरचं आंदोलन अर्धनग्न, चड्डीवरचं आंदोलन अर्धनग्न, चड्डीवरचं आंदोलन अर्धनग्न करण्यास इशारा. उद्या दिवाळी संपल्या आज दिवाळी संपल्या उद्या कार्यालय कार्यरत झाल्या मी पत्र देणार आहे. परत मी ऑलरेडी माझे पत्र ही चालू आहेत, पत्र आधी पण गेलेत, तरी पण गेले जवळजवळ 2 वर्षामध्ये 101 पत्र महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनिटचे गेलेत. परंतु एकाही पत्रावर नामनिर्देशित काय कारवाई केली याचं उत्तर देखील नाही. फक्त प्रशासन आंदोलन मागे घ्या अशी विनंती करून मला ते विनंतीचं पत्र दिलं जाते. आम्ही समुपचाराने या प्रश्नाचं बघू, कारवाई करू असं बोललं जातं, परंतु समुपचारचे ज्या गोष्टी आहेत त्या येत नाहीत. फक्त आता बोनसची चर्चा झाली, थकीत वेतनाची झाली, पण थकीत वेतनाची अजून निश्चिती नाही. आता दिवाळी होती तूर्त बोनस दिवाळीच्या शेवटच्या पहिल्या दिवस आली तरी दिवाळीचा बोनस नव्हता, तो कसा तरी मागून घेतला. कारण महानगरपालिका भिकारी. आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री खातात तुपाशी, कामगार आमचा उपाशी. आमचे ठाणे जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री खातात तुपाशी, पाची बोटं घीशी. खातात तुपाशी, पाची बोटं घीमध्ये, पाची बोटं घीशी, खातात तुपाशी, पाची काय 10 बोटं घीशी. परंतु आमचा कामगार बंधू मात्र उपाशी. थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड द्यायला पैसे नाहीत, ग्रॅज्युएट द्यायला पैसे नाहीत. 7वा वेतनाचा फरक 3 हप्ते बाकी आहेत. 540, 360 कोटी रुपये वाटप झालेले आहेत. 2 हप्त्याचे 360 कोटी वाटप झालेले आहेत. ते पण जोर जबरदस्तीने संघर्ष करून द्यायला लावले. आता 3रा हप्ता द्यायला पैसे नाही आहेत. तर माझं आता आंदोलन असे राहील, जेवढे ठाणे महानगरपालिकेचे प्रस्तावित प्रकल्प शासन निधीतून होत आहेत, जेवढे ठाणे महानगरपालिकेचे प्रस्तावित प्रकल्प शासन निधी अंतर्गत होत आहेत, विशेष शासकीय निधीतून होत आहेत, ते सगळे प्रकल्प बंद करण्याचं आंदोलन उद्या गुरुवारी 28 तारखेपासून मी प्रशासनाला पत्र देऊन लागलीच पुढील आठवड्यापासून हे आंदोलन जारी होईल. त्याचं इशारा पत्र उद्या प्रशासनाला जाईल. ऑलरेडी गेलेला आहे, परंतु बोनस दिल्यामुळे मी थांबलो. ऑलरेडी पत्र दिलेलं आहे, बोनस दिल्यामुळे मी थांबलो. पण आता थकीत वेतन मिळत नाही आहे, तर मी त्यांना पर्याय दिलेला आहे. जो शासन निधी येतो, ज्या प्रकल्पात येतो, त्यातली 30% रक्कम कर्मचाऱ्यांसाठी वळती करा. 30% रक्कम जेव्हा तुमचा महसूल होईल तेव्हा ती रक्कम पुन्हा त्याच्यामध्ये वळती करा. हा तोडगा दिलेला आहे, प्रशासनाला तोडगा दिलेला आहे. जो विशेष निधी येतो त्यातली 30% रक्कम कर्मचाऱ्यांसाठी वळती करा. थकीत वेतनं, बिलं सगळे वाटप करण्यासाठी, भत्ते, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युटी सगळं देण्यासाठी. आणि ज्यावेळेस महसूल येईल त्या महसुलाचे पैसे याच्यात वळते करा. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे गेल्या 2.5 वर्षाचा भ्रष्टाचार बोबाळा आहे. अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचा दंड माफ करणारे पहिले उपमुख्यमंत्री बघितले. जो शासकीय निधी शासकीय कार्यालयाला तोट्यामध्ये टाकणारे, शासकीय कार्यालयांना तिजोरीमध्ये
तोट्यात टाकून अतिक्रमणे अनधिकृत बांधकामांचा दंड माफ करणं, याचा अर्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांचं अतिक्रमणे अनधिकृत बांधकामाला संबंध येतो, सहकार्य आहे आणि सपोर्ट आहे. आज गेल्या 5 वर्षामध्ये जेवढी अतिक्रमणे अधिकृत बांधकामाचे सहाय्यक आयुक्त महेश अय्यर होते व त्यांची प्रवृत्ती गुंड प्रवृत्ती होती. त्यामुळे गुंड प्रवृत्ती फोपावल्यामुळे सहाय्यक आयुक्त महेश अय्यर असताना गुंड प्रवृत्ती फोपावल्यामुळे संपूर्ण अतिक्रमण अनधिकृत बांधकामाची भसभसपुरी झाली. आणि नरेश मस्के कोण? 10 वर्षात आलेले नगरसेवक, सभागृह नेते, स्थायी समिती, महापौर आणि आत्ताचे खासदार. परंतु त्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकर्ते, नगरसेवक ते घटने आधीपासून कार्यकर्ते ते पूर्ण टेंडर सेटिंग, टक्केवारी हे करून महाराष्ट्रात पूर्ण लुटली. आज संपूर्ण ठाणे महानगरपालिकेचं सौंदर्यीकरणाचा बकाल झालेला आहे, विद्रूप झालेलं आहे. ठाण्याचं सौंदर्यीकरण बकाल झालेलं आहे, विद्रूप झालेलं आहे ठाणं. या सर्वस्व जबाबदार माजी महापौर आत्ताचे नरेश मस्के आणि आत्ताचे नवनिर्वाचित खासदार आहेत. ते स्वतः ठेकेदार आहेत. ओम दिगंबर साई संस्था, ओम दिगंबर साई कन्स्ट्रक्शन कंपनी, ओम दिगंबर साई कन्स्ट्रक्शन कंपनी, ओम दिगंबर कन्स्ट्रक्शन कंपनी अंतर्गत साठीच धुण्याचा ठेका आहे, घनकचरा विभागात ठेका आहे, साठीच धुण्याचा ठेका आहे, घनकचरा विभागात साफसफाईचा ठेका आहे. आणि आता त्यांनी जस्ट मी विविध हरकती घेतल्यावर म्हणून त्यांनी भावाच्या नावावर केले. एक खासदार ठाणे महानगरपालिका ठेकेदार, एक खासदार ठाणे महानगरपालिका ठेकेदार. एक काही विधान परिषदेतले प्रसाद लाड आमदार आहेत, बीजेपीचे विधान परिषदेतले प्रसाद लाड आमदार आहेत. यांचं घनकचरा विभागात क्रिस्टल नावा कंपनीने टेंडर आहे घनकचऱ्याचं. तर ते कर्मचाऱ्यांवर विविध अन्याय करतात, कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतात, त्यांचे वेतनं दिली जात नाही, मिनिमम वेज स्केल दिलेली जात नाही. घनकचरा विभागातले जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत, जेवढे कर्मचाऱ्यांना मिनिमम वेजेस देत नाहीत, कामावरून कमी केलं जातं, अशा सर्वांना ठेकेदारांना ब्लॅकलिस्टेड करा. आणि विशेषतः जे आमदार आहेत प्रसाद लाड यांची जी कंपनी आहे क्रिस्टल, यांना तात्काळ ब्लॅकलिस्टेड करा अशी सूचना सफाई कामगार आयोगाने पण दिलेली आहे. जर महानगरपालिका आयुक्त अशा प्रकारच्या धोरणामध्ये सक्षम कारवाई करत नसेल तर आम्हाला लोक आयुक्तांकडे तक्रार करावी लागेल. कारण एकाही पत्राचं सेवा शर्ती नियमावलीनुसार उत्तर दिलं जात नाही, एकाही पत्रावर सेवा शर्ती नियमावलीनुसार कारवाई होत नाही. प्रशासन या पत्राचं कोणाकडे गेले पत्र, काय कारवाईसाठी गेले पत्र आणि कधी कारवाई होणार, काय कारवाई केली जाणार आहे याचं विवंचन तक्रारदाराला देणे सेवा शर्ती नियम प्रथम नियमानुसार बंधनकारक आहे. परंतु हे कुठलंही उत्तर कुठल्याही तक्रारदाराला महानगरपालिकेमध्ये मिळत नाही. फक्त माजी लोकप्रतिनिधी जातात, आमदार जातात, खासदार जातात, यांना थेट 3 4 बैठका होतात. आम्ही सर्वसामान्य नागरिक बाहेर वाट बघत असतो, कमिशनर कधी भेटणार. त्यामुळे दिवाळीपूर्वी मी तर हंगामा केला होता ठाणे महानगरपालिकेत. तेव्हा मला आयुक्तांनी शोधून बोलवलं आणि माझे काही मागण्या होत्या बोनस आणि काही प्रस्तावाच्या, त्या मंजूर करण्याचे आश्वासन दिले आणि मंजूर करणार आश्वासन दिल्यामुळे आता त्याची प्रक्रिया होणार आहे. परंतु सांगतो शासन नियमावलीनुसार आयुक्तांना हा निर्देश आहे, शासन नियमावलीनुसार तक्रारदाराच्या एकही पत्राला जर उत्तर दिलं गेलं नाही, काय कारवाई केली त्याची पोच दिली नाही, काय कारवाई होणार आहे त्याचं पत्राने कळवलं गेलं नाही, तर लोक आयुक्त, जिल्हा अधिकारी, कलेक्टर, लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार आणि मग मुख्यमंत्र्यांकडे तक्रार होईल याचा समाधान. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचे बजबजपुरी भ्रष्टाचार आहे हा मिटवण्यासाठी, ठाणे महानगरपालिकेतला बजबजपुरी भ्रष्टाचार मिटवण्यासाठी तुकाराम मुंडे सारखा आयुक्त ठाणे महानगरपालिकेवर येणे गरजेचं आहे. जर तुकाराम मुंडे आयुक्त आले, हे संपूर्ण भ्रष्टाचार बंद होईल, संपूर्ण ठेकेदारी पद्धतीचा भ्रष्टाचार निमूळ होईल, लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार आजी माझी बंद होईल.
ही माझी मागणी आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन लवकरच स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन येतोय. महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन येतो. महाराष्ट्राचा पक्ष बिमोड करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन येतो. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन लवकरच स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित 15 ऑगस्ट 1936 महानगरपालिकेतला भ्रष्टाचाराचा बिमोड करण्यासाठी घेऊन येते. तेव्हा लवकर लोकांनी सावध व्हा आणि ह्यापुढे टक्केवारी भ्रष्टाचारी आणि लाचारी, टक्केवारी भ्रष्टाचारी आणि लाचारी, टक्केवारी भ्रष्टाचारी लाचारी लोकांनी कोणीही तारा द्यायचा नाही. कोणीही मतं मागितला आलं तर तुम्ही आधी सांगा तुमची एवढी मालमत्ता कुठून आली, तुमची संपत्ती कुठून आली, तुम्ही एवढे वर्ष तुम्हीच नगरसेवक तुम्ही सर्वसामान्य गोरगरिबांना काय काम केलं, काय दिलं हे विस्तृतपणे सांगा. प्रश्न विचारायचा अधिकार तुम्हाला आहे. जर तुमच्याकडे मताचा अधिकार 500 रुपये देऊन चिरीमिरी देऊन जर तुमचं मत घेऊन यायला येतात तर तुम्हाला तुमचे प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. ते तुम्ही जरूर विचारा. ही जनजागृती रविराज रवींद्र शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे प्रदेश अध्यक्ष आणि स्वतंत्र मजूर कामगार पक्ष वतीने करतोय जनजागृती. तुम्ही विचारा प्रश्न, जनतेने विचारा प्रश्न. आता जनतेचं सरकार महानगरपालिकेपाहिजे एवढं तुम्हाला सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.